घटना आहे सातारा जिल्ह्यातील. 2 महिन्यांपूर्वी ठरलेलं लग्न मोडल्याच्या तणावातून सैन्य दलातील जवानाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील वरकुटे गावात घडली. सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातलं एक छोटंसं गाव वरकुटे. हिरव्या टेकड्यांच्या कुशीत वसलेलं, शेतांच्या मधोमध पसरलेलं हे गाव पावसाळ्यात इथल्या पायवाटा चिखलाने माखलेल्या तर उन्हाळ्यात धुळीने भरलेल्या. लोक साधे, मनमोकळे आणि एकमेकांच्या सुखदुःखात खांद्याला खांदा लावून उभे राहणारे. या गावाचं एक वैशिष्ट्य म्हणजे इथले तरुण मेहनती आणि गावासाठी काहीतरी करण्याची ओढ असलेले. याच गावात 25 वर्षापूर्वी गणेश विलास माने यांचा जन्म झाला होता. गणेशचं लहानपण अगदी साधं पण प्रेमाने भरलेलं होतं. वडील विलास माने शेतकरी होते. आई घरकाम आणि शेती दोन्ही सांभाळणारी. लहानपणापासूनच गणेश अभ्यासात हुशार, खेळात पुढे आणि गावातील सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमात सक्रिय सहभागी असायचा. गावातील गणपती उत्सव, जत्रा, क्रिकेट स्पर्धा कुठेही त्याची उपस्थिती हमखास असायची. प्राथमिक शाळा गावातच झाली. माध्यमिक शिक्षणासाठी शेजारच्या गावातील शाळेत जावं लागायचं. अभ्यासासोबतच त्याला देशभक्तीच्या गोष्टी, सैनिकांच्या कथा वाचायला खूप आवडायच्या. लहानपणापासूनच गणेशचं सैन्यात जायचं स्वप्न होतं. 3 वर्षापूर्वी हे स्वप्न सत्यात उतरलं. अनेक चाचण्या, शारीरिक कसोटी आणि मुलाखती पार करून गणेश भारतीय सैन्यात भरती झाला. कुटुंब, मित्र आणि संपूर्ण गावात त्याचा अभिमान वाटायचा. त्याची पोस्टिंग पश्चिम बंगालमध्ये झाली होती. तिथे तो शिस्तीने, प्रामाणिकपणे आणि निस्वार्थ भावनेने काम करत होता. देशाच्या सीमेवर कडाक्याच्या थंडीत, कठीण परिस्थितीत ते कर्तव्य बजावत होते. गणेश मनमिळावू, हसतमुख आणि मदतीस तत्पर होता. गावात कुणाचं लग्न, संकट किंवा सण असेल तर तो सुट्टी घेऊन मदत करायला यायचा. मित्रमंडळींसाठी तो गण्या नेहमी आनंद पसरवणारा पण मनातल्या वेदना न दाखवणारा. 2 महिन्यांपूर्वी एक चांगली बातमी आली. गणेश माने याचं लग्न शेजारच्या गावातील मुलीशी ठरलं. घरात आनंदाचं वातावरण पसरलं होतं. मात्र काही कारणांमुळे हे लग्न अचानक मोडलं. गणेश मनातून खचला. कुटुंबियांनी आणि मित्रांनी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला, पण आतल्या आत तो तुटत गेला. सेवेत रुजू होऊन पुन्हा तो सुट्टीवर गावी आले होते. त्यांना बघायला दुसरे पाहुणे येणार होते, पण त्यांच्या आदल्या दिवशीच गणेशने राहत्या घरात गळफास लावून आपलं जीवन संपवलं. या घटनेने वरकुटे गावात शोककळा पसरली. गणेशच्या आईवडिलांवर, चुलत्यांवर, भावांवर आणि संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्याच्या अंत्यसंस्कारासाठी सैन्यातील वरिष्ठ अधिकारी आणि सरकारी जवान आले आणि त्यांच्या डोळ्यातही पाणी आलं. गणेश नेहमी हसतमुख असायचा, पण अलीकडे थोडा उदास दिसायचा, असं त्यांच्या वरिष्ठांनी सांगितलं. ऐन तारुण्यात त्यांनी आत्महत्या केल्याने परिसरात शोककळा पसरलेली आहे. प्राथमिक अंदाजानुसार मानसिक तणाव, लग्न मोडणं आणि वैयक्तिक दबाव यामुळे त्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं असावं, असं म्हणणं आहे. ही घटना आपल्याला एकच शिकवण देते. मानसिक तणाव हा अदृश्य शत्रू आहे. तो वेळेवर आपल्या प्रियजनांशी बोला. युद्ध फक्त सीमेवर नसतं, ते मनातही लढलं जातं आणि मनातील लढाई जिंकण्यासाठी आपल्याला एकमेकांची गरज असते. ही केवळ एका व्यक्तीची कहाणी नाही, ही हजारो तरुणांची गोष्ट आहे. या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये द्यायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.